कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग सामाजिक सभागृहात अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे, साहित्यिक ॲडव्होकेट जयंत जय भावे यांना मानवतावादी जीवन गौरव पुरस्काराने तर अन्य व्यक्तींचा मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। स्वागत अध्यक्ष डॉक्टर राजे खान शाने दिवान, संस्थापक अध्यक्ष अनिल मवाने, डॉक्टर मिलिंद आबाळ, ॲडव्होकेट विवेक घाडगे, डॉक्टर शोभा चाळके, अंतिम कोल्हापूरकर भरत लाटकर यांची भाषणे झाली। मानवतावादी पहिल्या संमेलनाच्या निमित्ताने मला जीवन गौरव पुरस्कार दिल्याबद्दल मी सुरुवातीला मानवतावादी चळवळीचं मनापासून आभार मानतो। साहित्य संमेलनं ही विचार व्यवहाराच्या पलीकडे जाऊन मानवीय व्यवहाराला जोपर्यंत केंद्रस्थानी आणणार नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या अशा संमेलनांना फारसा अर्थ राहत नाही। ही माझ्या दृष्टीने स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करण्याच्या प्रवासातलं हे भारतातलं सकारात्मक पाऊल आहे। याचं अनुकरण सर्व भारतीयांनी करावं असं आवाहन या निमित्ताने मी करतो। वर्तमानामध्ये भारत देश हा वेगवेगळ्या संघर्ष, तणाव, उन्माद अशा वातावरणातून जात आहे। अशा काळामध्ये मानवतावादी संमेलनच त्याला पर्याय असू शकतो, हे केव्हा तरी सर्व भारतीयांनी लक्षात ठेवलं पाहिजे। जात, धर्म, व्यवहार याच्या पलीकडे माणुसकीचा व्यवहार याला केंद्रस्थानी करून जेव्हा भारतीय जगायला लागतील तेव्हा सारे भारतीय माझे बांधव आहे या प्रतिज्ञेला काहीतरी अर्थ राहील। धन्यवाद। आहे मिलिंद मोहन जाधव। मी प्रॉपर सिंधुदुर्गचा असून आणि सध्या कामासाठी शासकीय आश्रमशाळा तलासरी येथे ग्रंथ म्हणून कार्यरत आहे। आज मानवतावादी पुरस्कार या निमित्ताने मी आज या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर आज काळाची गरज आहे। मानवतावाद, आज सगळ्या प्रकारचे वाद आपण पाहतो, पण मानवतावाद हा खरा गरजेचा आहे आणि त्यासाठी चळवळ सुरू झालेली आहे। तो एक अत्यानंद झालेला आहे आणि याच्यात अशा प्रकारचं प्रोत्साहन जर देत असतील ही मंडळी तर आमच्यावर जबाबदारी वाढते। आम्ही जाऊन समाजात मानवतावादाचा रुजवला पाहिजे आणि ती समाजाची गरज मी माझ्या परीने जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। आयोजकांना मी याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि मानवतावादाचा हा विजय झालाच पाहिजे। धन्यवाद। देशामध्ये जे वातावरण आहे, जात आणि धर्माच्या नावाखाली जी कट्टरता वाढत आहे, हिंसा वाढत आहे, त्याच्यामध्ये खून होत आहेत, हत्या होत आहेत, बलात्कार होत आहेत, तर हे जे सगळं काही आहे तर हे मोडून काढायचं आहे आणि त्यासाठी जे काही भेद आहेत म्हणजे धर्म, जात, वंश, लिंग, भाषा, प्रांत या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण पहिले एक माणूस आहोत आणि मग ही माणूसपणाची जाणीव विकसित करण्यासाठी हे अखिल भारतीय मानवतावादी संमेलन मुस्लिम बोर्डिंग या ठिकाणी भरवलेलं आहे। हा याचा उद्देश आहे आणि ही काळाची गरज आहे की माणूसपणाची जाणीव होणं आणि मानवतेची जाणीव होणं आणि हा एक आम्ही प्रयोग करत आहोत। या निमित्तानं सगळ्या धर्म संस्थापकांनी आणि महामानवांनी जे जे काही माणूसपणाबद्दल काम केलेलं आहे तर ते पुस्तकांच्या रूपानं आज प्रकाशित झालेलं आहे। पुस्तकं आणि काम याचा मेळ घालून आम्ही मानवतावादी साहित्य संमेलन या ठिकाणी भरवलेलं आहे। किती चांगला रिस्पॉन्स मिळाला आज बघताय की सगळे लोक हॉल खचाखच भरलेला आहे, चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि ही काळाची गरज असल्यामुळे प्रत्येकाला याच्यात यायचं आहे। आम्हीच नाही, आमच्या आधीची पिढी नाही तर पुढची पिढी पण, छोटी छोटी मुलंसुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत। त्यामुळे एकूण 3 पिढ्यांचा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आहे। मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या मार्फत दिला जाणारा हा पुरस्कार हा निश्चितच एक वेगळं बळ देणारा आहे। संविधानाच्या साक्षरतेबद्दल गेले अनेक दिवस मी काम करतो आहे आणि ते काम करताना या पुरस्कारामुळे अधिक बळ मिळेल आणि भारतीय समाजामध्ये संविधानाच्या माध्यमातून मानवता अधिक प्रगत करण्याचं काम करण्याचा मी प्रयत्न करेन। त्याबद्दल मी आपला आभारी आहे। मगाशी तुम्ही उल्लेख केला की हे भारतीय संविधान भारतीयांनी लिहिलेलंच नाही, भारतीयांनी लिहिलेलं नाही, तर तुम्ही भाषणात उल्लेख केला, मगाशी उल्लेख केला हां भारतीयांनी लिहिलेला नाही असं नाही आहे। वेगवेगळ्या असा आजकाल प्रचार चालू आहे बाहेर की भारतीय संविधान बदललं पाहिजे, ते मूळ भारतीय संस्कृतीमध्ये लिहिलेलं नाही आहे, परदेशातून आणलेलं नाही आहे,
त्याचा आपण प्रतिवाद केला पाहिजे. संविधान निर्मिती करताना ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेमध्ये जे काही अर्थ निघाले ते सगळे भारतीय संस्कृतीचा विचार करूनच केलेले आहेत आणि त्याच्यामुळे जे असा गैरप्रचार करत असतील त्यांना विरोध केला पाहिजे. तुम्ही आता गेली अनेक वर्ष वकिली व्यवसाय हे काम करतात, बरोबर. भारतीय संविधान धोक्यात आल्या गेली अर्ध्या वर्षात काय जाणवतं तुम्हाला देशातले चित्र पाहताय? भारतीय संविधानाचा जोपर्यंत सुप्रीम कोर्टानं दिलेला अर्थ शाबित आहे, केशवानंद भारतीमध्ये दिलेला मूलभूत ढाचा हा अर्थ जोपर्यंत शाबित आहे तोपर्यंत माझ्या मते कोणी भारतीय संविधान बदलू शकेल असं मला वाटत नाही.